पहा मित्रांनो कशी दादागिरी करतो, बघा बघा, सगळं दूध पिऊन आले, खाऊन पिऊन कशी गाडवलुळी आली बघा याला. नुसता मस्ती नुसता मस्ती. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. कृत ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहतात, चला तर मग माझे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. बापरे, 2 टाईम आंघोळ आणि 2 टाईम साडी. सकाळी पण आंघोळ साडी, आता पण आंघोळ साडी. आता आपल्याला फ्रेश व्हायचं व्यवस्थित. डिसेंबर महिना कधी संपतोय, माझ्या अंगातली थंडीच निघत नाही. बाहेर आली की मला असं हुडहुड वाटते. काल रांगोळी काढली, आज रांगोळीच नाही काढली. आज उशिरा उठले, 5 वाजता जाग आली होती, म्हटलं थोडंसं झोपते. 7च वाजले. असं फार हुडहुडी भरते, थंडी. बापरे, खाली लादी पण गरम. काहीच सुचत नाही. पावसाळा नको, उन्हाळा नको, हिवाळा नको, हवं तर काय हवं. इतका माणूस हे आळशी, लगेच नको नकोसं होतात लगेच गोष्टी. सतत असलं की ते नको नकोसं होतं. मग ते निसर्ग असो, कुठली व्यक्ती असो किंवा काही असो, सतत असेल ना डोळ्यापुढे, नको नको वाटतं. सतत पाऊस, सतत पाऊस, नको नको नको, सतत ऊन, नको नको नको, सतत थंडी, नको नको नको. सतत एखादी व्यक्ती जरी समोर असेल की सारखी सारखी नको नको. केव्हा तरी आले, ती व्यक्ती आली केव्हा तरी की फार आदर, आपलेपणा असं वाटतं. आणि तसंच केव्हा तरी पाऊस आला की मग एन्जॉय असा आनंद. केव्हा तरी थंडी असेल की असं नाही आहे ना, कंटाळ येईपर्यंत भरभरून आनंद घ्यायचा. जेवण करायचं आहे आता. आज दुपारी शिरा खाल्ला फक्त. आवरलंच नाही. केव्हा आवरायचं? शिरा करता आला, पटकन केला. असं वाटतं ना, कधी एकदाशी घरी जाते आणि कधी एकदाशी वरण भात लोणचं पापड असं जेवते, असं वाटते. असं वाटतं कधी एवढं सगळं व्यवस्थित, म्हणजे कधी हे दिवस सगळे जातात, कधी एकदाशी मी घरी जाते. चला तर मित्रांनो, मी ताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पण पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.